नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आज आपण वर्ग 6वी बालभारती यामधला धडा क्रमांक 3 ज्याचे नाव आहे डॉक्टर कलाम यांचे बालपण हा आपण आज अभ्यासणार आहोत. बघा, या पाठामध्ये तुम्हाला डॉक्टर अब्दुल कलाम यांचे काय सांगितलेलं आहे, त्यांचे बालपण याबद्दल त्यामध्ये नमूद केलेलं आहे. बघा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, मी तुम्हाला इथे त्यांचा परिचय लिहून दिलेला आहे. बघा, आपण बघूया. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय होते, तर डॉक्टर अबुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे काय होते, त्यांचे पूर्ण नाव होते बेटा. बघा, त्यानंतर त्यांचा जन्म कधी झाला, तर त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला त्यांचा जन्म झाला. मग कुठे जन्म झाला त्यांचा, बघा, तर त्यांचा जन्म झाला तामिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये. कुठे झाला, तामिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये झाला. मग बघा, त्यांचं निधन, मग त्यांचा मृत्यू कुठे झाला, तर त्यांचा मृत्यू हा 27 जुलै 2015 ला झाला त्यांचा मृत्यू. मग कुठे झाला मृत्यू, तर मेघालय मधील शिलाँग येथे त्यांचा मृत्यू झाला. बघा, हा परिचय लक्षात ठेवा, हा परिचय तुम्हाला कामा येईल समोर. बघा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे काय होते, विख्यात अणुशास्त्रज्ञ होते, भारताचे माजी राष्ट्रपती होते, त्यानंतर मनस्वी वृक्षप्रेमी, हाडाचे शिक्षक सुद्धा होते. बघा, त्यानंतर बालक प्रेमी होते, त्यांना तुमच्यासारखे छोटे छोटे चिमुकले बालक सुद्धा फार आवडायचे. आणि विंग्स ऑफ फायर हे त्यांनी काय लिहिलं होतं, पुस्तक होतं त्यांचं लिहिलेलं. विंग्स ऑफ फायर इंडिया 2020, ए विंग्स फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध होती. त्यानंतर त्यांना बघा कुठकुठले पुरस्कार मिळाले होते, तर त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांनी ते काय होते बेटा, सन्मानित होते. त्यानंतर बघा, डॉक्टर कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राच्या माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून हा खालील काय आहे, प्रसंग घेतलेला आहे. हा त्यांनी सांगितलेला जो प्रसंग आहे तोच आपल्याला पाठ म्हणून त्यांनी दिलेला आहे. बघा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्यावर जीवनावर आई वडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण भाऊ यांचा सहवास यातून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीचे चित्रण या पाठातून आपल्याला काय होते, समजते. ते बालपणी काय करत होते, त्यांच्या आई वडिलांचा, भाऊ बहिणींचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला हे या पाठामधून आपल्याला समजायला येते. बघा, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप सारे बुक्स असे ठेवलेले आहेत, पुस्तकं ठेवलेले आहेत. बघा, तुम्हाला सगळ्यांना वाचन करायला आवडते का, सांगा बरं. सगळे वाचन करतात. त्यानंतर तुम्हाला कोणकोणती पुस्तके वाचायला आवडतात, कोणाला पुस्तक आवडत असेल, कोणाला पारंपरिक कथा होत्या, भारुड गीतांचं पुस्तक असतं ते वाचायला आवडत असेल, हो की नाही. त्यानंतर तुम्हाला कोणकोणतं पुस्तक सगळ्यात जास्त आवडते, प्रश्न विचारलेला आहे बघा. मग कोणाला जास्त आवडतं, कोणाला स्टोरीचं, बघा तिला काय म्हणते, ती कथेचं पुस्तक तिला फार आवडतं. मग आजीची कथा असते त्याच्यात, तशा दंतकथा असतात, ते पुस्तक तिला बघा फार आवडते. त्यानंतर अजून मग त्या पुस्तकातले 4-4 ओळी तुम्हाला काय करायच्या आहेत, सांगायच्या आहेत. ठीक आहे, आपण पहिले पाठाकडे बघूया आणि मग हा आपला जो प्रश्न आहे तो नंतर घेऊया. बघा, चला पाठ बघूया. बघा, चित्र दिलेलं आहे तुम्हाला कुणाचं, तर ते आहेत आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. बघितलंय सगळ्यांनी. बघा, त्यानंतर आता आपण धड्याला आपल्या सुरुवात करूया. माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. काय म्हणतात डॉक्टर अब्दुल कलाम, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे एक माझ्यासाठी काय होतं म्हणतात, दुर्मिळ एक वस्तू होती. आमच्या गावात STR माणिकमन नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्या गावात एक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्याचपैकी संग्रह होता. जसं आपल्या स्कूलमध्ये संग्रह असतात, लायब्ररीमध्ये जशी पुस्तकं असतात, तसे त्यांच्या त्या जे राष्ट्रभक्त होते त्यांच्या घरी असा पुस्तकांचा संग्रह होता. मग आता बघा काय म्हणतात ते समोर. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजना दिली. मग त्यांनी काय केलं, सदैव त्यांना उत्तेजना दिली की तुम्ही पुस्तकं वाचायला पाहिजे. जसे तुमचे शिक्षक लोक आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पुस्तकं वाचताय, तसे त्यांना पण काय म्हणत होते त्यांच्या बालपणी की तुम्हाला पण तुम्ही काय करा, पुस्तके वाचा. मग बघा, मीही मिळाले ते पुस्तक वाचत गेलो. बघा काय सांगतात ते डॉक्टर कलाम, काय म्हणतात, मला जेही पुस्तक मिळाले ते मी काय केले, वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असो. त्यानंतर बघा, माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता.
रामेश्वरम मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावावरून वृत्तपत्राचे गठ्ठे येत होते. गावातल्या हजारभर सुरक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमशुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबूच होता. बघा, त्यांच्या भावाचा व्यवसाय काय होता? ते जे वृत्तपत्र येत होते ते वृत्तपत्र ते काय करत होते? वाटण्याचं त्यांचं काय होतं? काम होतं. बघा, स्वातंत्र्याच्या चळवळीनंतरची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्वाचे कार्य त्यातून साधत होते. कुणाला भविष्य जाणून घेण्याचा रस असे तर कुणी चेन्नईच्या मद्रास बाजारपेठातील सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. बघा, सगळेजण पेपर वाचतात, आपल्या घरी सुद्धा पेपर येतो, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला ज्या दैनंदिन जीवनात घडतात त्या वृत्तपत्रामधून आपल्याला काय होतात? माहिती पडतात. त्यानंतर थोडेसे जण जिज्ञासू वृत्तीत हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जी यांबद्दल गांभीर्याने चर्चा करत, यांच्याबद्दल काय करत? ते चर्चा करत होती. पण झाडून सर्वजणांना पेरियल व्ही रामस्वामी यांच्या चळवळींबद्दल जाणून घेण्यात फार जास्त काय होता? रस होता. त्यानंतर दिनमणी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. कोणते होते बेटा? तर दिनमणी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वृत्तपत्र होतं. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नव्हते. बघा काय म्हणतात डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तर त्यांना छापलेले जे वाक्य होते, शब्द होते, त्यांना ते काय होते? वाचायला येत नव्हते. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधानी मानत असो. बघा, आपल्याला एखादं काही समजलं नाही तर आपण काय करतो? त्या पुस्तकामधले फक्त चित्रच पाहून काय होतो? समाधानी होतो, तुमच्यासारखं. मग ते पण त्यांच्या लहानपणी असेच करत होते. चला, त्यानंतर काय म्हणतात ते? त्यातील चित्रांकडे बघून मी समाधानी होत असो. शमसुद्दीन आपल्या गिराईकांना पेपरचे अंक वाटण्यापूर्वी मी त्या चित्राकडे ते चित्र त्याच्यातले काय करत होतो? सगळे बघून घेत असे. मी 8 वर्षाचा असताना सन 1939 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. बघा, अब्दुल कलाम हे 8 वर्षाचे असताना दुसरं महायुद्ध त्यांच्या वेळेस पेटलं होतं. काय कारण असेल? ठाऊक नाही. ते लहान होते तुमच्यासारखे, मग त्यांना काय तेवढं ठाऊक नाही. पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांचा अचानक भरपूर मागणी वाढली होती. चिंचोके बघितल्यात सगळ्यांनी? चिंचा खातो आपण, येतात बोर, चिंचा. त्या चिंचांमधले जे छोटे छोटे चिंचोके असतात त्यावेळेस त्यांचा काय होतात? भरपूर अचानक म्हणजे त्यांना काय वाढली? मागणी वाढली त्या चिंचोक्यांना. बघितले आहेत ना चिंचोके सगळ्यांनी? हा, तेच बेटा, ते छोटे छोटे ब्लॅक कलरचे येतात, तेच काळ्या कलरचे. बघा, मी चिंचोके गोळा करून मशिदी जवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमावत असे. बघा, ते काय करत होते? ते चिंचोके जमा करत होते आणि काय करत होते? एका बाजूच्या दुकानदाराकडे ते नेऊन देत होते आणि मग तो दुकानदार काय करत होता? त्या चिंचोक्यांच्या मार्फत त्याला काय चिंचोके घेत होता आणि त्यांना काय देत होता? तर त्यांना एक आणा देत होता, म्हणजे रुपया, पैसे देत होते त्यांना. बघा, त्यानंतर काय म्हणतात समोर? माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. लाकडी नौका म्हणजे आपण जहाज, होड्या बघतो ना, त्यावाल्या. मग त्यांच्या वडिलांनी काय केलं? ते ठरवलं. बघा, अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्या गावातल्या कंत्राटाबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहराशी विवाह केला. बघा, त्यांनी काय केलं? तो जो होता जलालुद्दीन, त्यांनी डॉक्टर कलाम यांच्या बहिणीशी काय केला? विवाह केला, लग्न केलं आणि आमच्याशी नाते जोडले आणि डॉक्टर कलाम यांच्याशी काय केले? त्यांनी नाते जोडले. हा, जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. दिनमणी काय होतं बेटा? तर वृत्तपत्र होतं. मग ते जलालुद्दीन काय करत होते? त्यांना महायुद्धाच्या कथा सांगत होते आणि मग हे काय करत होते डॉक्टर कलाम? की त्या वृत्तपत्रामध्ये ते शोधत होते, म्हणजे ते आठवण करत होते की आपण हे वाचलं होतं. हा शीर्षकातून ते काय करत होते? शोधण्याचा प्रयत्न करत होते. बघा, आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धांचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्यच होते. बघा, त्यांना परिणाम जाणून घेण्याचे कसं होतं? अशक्यच होतं, कारण परिणाम त्यांना माहीतच पडत नव्हते. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारल्या गेली. बघा, हळूहळू जो भारत देश होता, मग तो काय झाला? सक्तीने त्याला काय झालं? सामील करून घेण्यात आलं. कशामध्ये? तर त्या महायुद्धामध्ये. कारण डॉक्टर अब्दुल कलाम हे 8 वर्षाचे असताना त्यावेळेस महायुद्ध हे पेटलेले होते. त्यानंतर बघा ते काय म्हणतात? रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. बघा, जी पंबनहून येणारी रेल्वेगाडी होती ती आता रामेश्वरमला थांबत नव्हती. बघा, थांबेनाशी झाली. त्यानंतर हा महायुद्धाचा आमच्या गावावर पडलेला ठळक परिणाम झाला होता.
बघा कसा झाला होता, ठळक परिणाम झाला होता. कारण आगगाडी काय होती, ती रेल्वे गाडी थांबतच नव्हती. मग त्यानंतर ते काय सांगतायत आपल्याला, मग चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपत्राचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्यकोडी दरम्यान खाली फेकले जात होते. बघा चालत्या रेल्वे गाडीतून काय होत होते, जे वृत्तपत्राचे गठ्ठे येत होते ते काय केले जात होते, फेकल्या जात होते, म्हणजे खाली टाकल्या जात होते. त्यानंतर ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कोणाची तरी मदतीस हवा होता. कोणीतरी काय पाहिजे होतं, मदत करायला पाहिजे होतं. मग काय केलं, माझ्यापेक्षा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार. बघा काय सांगतात ते, माझ्यापेक्षा जास्त योग्य जोडीदार त्यांना कुठून मिळणार आहे मदतीसाठी. जसे तुम्ही एकमेकांना मदत करता की नाही, एकमेकांना सायकलवरून स्कूलवर नेऊन देता, स्कूलवरून घेता की नाही, अशी एकमेकांना मदत करता की नाही, तशी मग डॉक्टर कलाम यांनी त्यांच्या भावालाच म्हणजे शमसुद्दीनला मदत करत होते. बघा माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. त्यांची जी कष्टाची कमाई होती ती करायला बघा कोणी मदत केली त्यांना, तर शमसुद्दीनचा हातभार लागला म्हणतात. त्यानंतर काय सांगतात ते, आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. बघा त्यांनी जी पहिली कमाई केली होती कष्टाची, तर त्यांना ते आजही त्यांच्या स्मरणात आहे, जेव्हा ते आपल्याला सांगत आहेत. ओसांडून वाहू लागतो म्हणतात बघा, कारण स्वतःची मेहनतीची कष्टाची कमाई असते ती. त्यानंतर माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो. बघा काय शिकलात ते, त्यांच्या वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकले. तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवण्याच्या आंतरिक शक्ती दिली. बघा काय केलं त्यांनी, तुम्ही पण प्रामाणिक राहता की नाही, खोटे बोलत नाही. लहान मुलांना त्यांचे आई वडील सांगतात, शिक्षक लोक सांगतात खोटं बोलायचं नाही आणि काय प्रामाणिकपणा करायचा. तुम्ही पण करता की नाही. स्वयंशिस्त बघा स्कूलमध्ये, ट्युशन्समध्ये, क्लासेसमध्ये तुम्हाला स्वयंशिस्त लावतात, तुम्ही स्वतः शिस्तीत बसता उठता. तशीच मग त्यांना बघा त्यांच्या वडिलांकडून ते काय शिकलेत, स्वयंशिस्त शिकलेत आणि प्रामाणिकपणा सुद्धा शिकलेत तुमच्यासारखे. त्यानंतर बघा दयाळू वृत्ती दिली. कोणी दिली दयाळू वृत्ती, तर त्यांच्या आईनी दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला होता. बघा पण मला जे जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांच्या निकट सहवास घडला, त्यांनी मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. बघा शमसुद्दीन आणि कोण, तर जलालुद्दीन, या दोघांमुळे, या दोघांच्या सहवासामुळे जेवढा त्यांच्यावर प्रभाव पडला, ते स्वतंत्र झाले, वेगळे झाले, वेगळे बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर हा त्यांच्यावर काय होता, चांगला प्रभाव झाला होता. बघा त्यानंतर ते काय सांगतात, शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपणा मी जलालुद्दीन कडून शिकलो. बघा शाळेत त्यांना जे शिकायला नाही मिळालं ते कुठून मिळालं, तर जलालुद्दीन कडून त्यांना शिकायला मिळालं. तर शमसुद्दीन कडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्यांच्या मनातले शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. बघा चेहऱ्यावरून आणि डोळ्यांवरून ते काय शिकले, तर ओळखायला शिकले, समोरच्यांच्या मनात काय चालू आहे, त्यांचे डोळ्यांची भाषा ते काय करायला शिकले, ओळखायला शिकले. बघा माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळाखळत गेलो, त्यांचे श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. बघा त्यांनी काय केलं, या दोघांच्या सहवासातून त्यांच्यामध्ये जो सर्जनशीलतेचा जो स्रोत निर्माण झाला, जो उगम पावत गेला, त्यांनी काय झालं, त्या सहवासाला त्यांनी प्रभाव दिला, त्यांच्यावर स्वतःवर तो काय पडला, प्रभाव पडला. बघा त्यानंतर काय सांगतात ते आपल्याला, रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांची परवानगी विचारली. बघा तुम्ही पण सगळ्यांनी स्वतःला कुठे जायचं असते, काही बोलायचं असते, काही घ्यायचं असते, तर आपल्या आई वडिलांची परवानगी घेतो की नाही, आपण सगळेच घेतात. बघा आपल्याला अब्दुल कलाम सुद्धा सांगत आहेत की मी बाहेर गावी मला शिक्षणाला जायचं आहे, तर ते काय करत आहेत, त्यांच्या वडिलांची परवानगी घेत आहेत. आपण घेतो की नाही परवानगी सगळ्यांची, हा व्हेरी गुड, तशाच प्रकारे बेटा. त्यानंतर बघा विचारात पडल्यासारखे एक ते क्षणभर गप्प झाले. बघा त्यांचे वडील विचारात पडल्यासारखे क्षणभर काय झाले, गप्प झाले. मग काय म्हणतात बघा ते समोर, विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. बघा त्यांचे वडील काय म्हणतात, मग ते म्हणाले, अबुल तुला मोठे व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जावंच लागेल. बघा मग त्यांचे बाबा काय म्हणतात, जर तुला शिक्षण घ्यायचं असेल तर तुला शिक्षणासाठी गावाबाहेर जावंच लागेल.
आणि त्यांनी एक आपल्याला उदाहरण कशाचं दिलेलं आहे, सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. बघा त्यांनी उदाहरण कशाचं दिलं आपल्याला, तर सिगल पक्षाचं. हा जो सिगल पक्षी आहे तो काय करते, आपले घरटे सोडून दूरवर उडत जाते. कशासाठी, तर नवीन नवीन प्रदेश शोधण्यासाठी किंवा स्थलांतरित करतात ते पक्षी. बघा मग त्यांनी उदाहरण दिलं आपल्याला असं. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायलाच हवे. बघा त्यांचे वडील काय सांगतात, की जिथे तुझ्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतील तिथे तुला जावंच लागेल म्हणतात. त्यानंतर आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. त्यांचे वडील काय म्हणतात त्यांना, की आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून नाही ठेवणार, आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती. बघा त्यांची आई काय म्हणत होती, की आढेवेढे घेत होती. आईचं मन खालीवर होत होतं. कशासाठी, की माझा मुलगा एकटाच परदेशात गावात दुसऱ्या शिक्षणासाठी जाईल, त्याला त्याचं कसं होईल, तो कसा राहील, त्याच्यासाठी त्याची आई काय करत होती, त्यांच्या आईला कसं वाटत होतं, आईला आई काय करत होती, आडेवेडे घेत होती. बघा शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. मग त्यांच्यासोबत कोण आले रामनाथपुरमला, तर शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले. बघा त्यांनी अब्दुल कलाम यांचे नाव काय केले, शाळेत घातले. त्यांची ऍडमिशन करून दिली. जशी तुमची ऍडमिशन आई बाबांनी शाळेत करून दिली आहे तशी माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वारझास हायस्कूल या नव्या वातावरणात माझा जीव रमिना. बघा त्यांच्या स्कूलचं नाव काय होतं, श्वारझा हायस्कूल, आणि या वातावरणात त्यांचा जीव काय होत होता, रमिनाचा होत होता. बघा समोर काय सांगतात ते, 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची, पण रामेश्वरमला जसा एक जिन्सीपणाच होता. बघा त्यानंतर ते काय सांगतात आपल्याला, तसा इथे माझ्या अनुभवाला आलाच नाही. बघा आपण आपलं गाव सोडून गेलो तर आपल्याला करमतं का, तर करमत नाही. मग डॉक्टर कलाम यांना सुद्धा काय होत होतं, करमेनासं होत होतं तिथे. मला घरची ओढ अस्वस्थ करायची. बघा त्यांना काय करायची, घरची ओढ अस्वस्थ करायची, आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. बघा ते काय करायचे, प्रत्येक वेळेस जी संधी मिळेल ती संधी काय करायची, ते उडी मारून साधायचे. म्हणजे त्या संधीचं काय करायचे, ते सोनं करायचे. बघा त्यानंतर इथे आलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळीची ओढ मला मोलाची वाटत होती. बघा त्यांच्या आईची कोणती पोळी, गोड पोळी, त्यांना काय वाटायची, मोलाची वाटायची. त्यांना फार आवडायची त्यांच्या आईच्या हाताची गोड पोळी. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. बघा मग त्यांनी काय केलं, हळूहळू घरापासून दूर जाणे त्यांनी काय केलं, स्वीकारले. नव्या वातावरणाशी जुळून घ्यायला मी मनाशी ठरवले. बघा मग त्यांनी काय केलं, की नाही आपल्याला शिक्षण करायचं आहे आणि त्या वातावरणाशी काय करायचं आहे, जुळून घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, मनाशी निर्धार केला. बघा मी मनाशी ठरवले. त्यानंतर ते सांगतात, कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. बघा प्रत्येकांच्या आई वडिलांच्या प्रत्येकांशी काय असतात, अपेक्षा असतात. जसे तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, माझा मुलगा छान शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, माझी मुलगी पण छान शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, प्रत्येक पेपरमध्ये तिला छान मार्क्स पडले पाहिजे, आहेत की नाही, वाटतं की नाही, सगळे पास झाले पाहिजे, असं वाटतं की नाही आपल्या आई बाबांना, आजी आजोबांना, सगळ्यांना वाटत असतं. बघा मग त्यांच्या सुद्धा आई वडिलांना तसं वाटत होतं. त्यानंतर ते काय सांगतात, त्यांच्या वडिलांना काय वाटत होतं, बघा मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कुणाची, अब्दुल कलाम यांच्या वडिलांची. त्यानंतर बघा ते सांगतात, त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते. बघा त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणं हे काय म्हणतात, ते माझे कर्तव्य होते. त्यानंतर बघा ते काय सांगतात आपल्याला, त्यासाठी रामेश्वरम मध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण, त्यांचा त्याग करणे मला भाग होते. बघा म्हणजे त्यांच्या घराचा, रामेश्वरम मधल्या प्रत्येक गोष्टींचा सुरक्षितता ते त्यांना जे वाटत होती त्याचा, आणि तिथल्या प्रेमळ वातावरणाचा त्याग करणे हे काय होतं, त्यांना भाग होतं. बघा त्यांनी शिक्षणासाठी रामेश्वरम मध्ये ज्या काही प्रेमळ त्यांच्या गोष्टी होत्या, ज्या घटना होत्या, आई वडिलांचं प्रेम होतं, हे काय त्यांनी त्याग करणं हे त्यांना काय होतं, भाग पडलं होतं. बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपला डॉक्टर कलाम यांचे जे बालपणामधून जो एक प्रसंग त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे, तो प्रसंग आपण ऐकला. इथे आपला हा 3ऱ्या क्रमांकाचा धडा पूर्ण झालेला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल किंवा प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून मला विचारा, मी त्याची उत्तरे तुम्हाला देणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.